मिरजेतील रस्सा हॉटेलमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून हॉटेल मालक आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा युवा समन्वयकावर हल्ला झाला। यामध्ये हॉटेल मालक रवींद्र येसुमाळी आणि त्यांची पत्नी तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी मतीन काझी हे गंभीर जखमी झालेत। रात्री उशिरापर्यंत याची नोंद नव्हती। रवींद्र येसुमाळी यांचं रस्सा नावाचं हॉटेल आहे। येसुमाळी आणि एका कामगाराचा आर्थिक देवाणघेवाणीतून वाद सुरू होता। या वादाचं पर्यावसन जोरदार हाणामारीत झालं। भांडण मिटवण्यासाठी म्हणून शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी मतीन काझी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। त्यांनाही अमन गोदड, सोहेल नदाफ, शंकर रिक्षावाला आणि शिव अथनीकर यांनी मारहाण करून जोरदार हल्ला चढवला। रस्सा हॉटेलमध्ये राडा झाला। हॉटेलमध्ये जोरदार राडा सुरू झाल्याने रवींद्र येसुमाळी यांची पत्नी वैशाली याही हॉटेलमध्ये भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांच्यावरही कोयत्याने हल्ला केलाय। येसुमाळी आणि त्यांच्या पत्नी वैशाली आणि मतीन काझीसह तिघेजण गंभीर जखमी झालेत। मतीन काझी यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या टोळीने संशयितांच्या घरावर रात्रीच्या वेळी हल्ला करून साहित्याची तोडफोड केली आहे। दरम्यान 2 गटात झालेल्या या हल्ल्यामुळे मिरजेत काही काळ तणाव निर्माण झाला होता। पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। हल्लेखोर पसार झालेत। जखमी झालेल्या तिघांवर उपचार सुरू आहेत।